आप देख रहे हैं न्यूज फर्स्ट नेटवर्क, आपके साथ आपकी आवाज। खबर आ रही महाराष्ट्र के औरंगाबाद के बिडकीन से, जहां सेक्टा फाटे से बिडकीन नीलसगांव फाटे तक 1 साल से रोड का काम चालू है। नीलसगांव फाटे पर 1 साल से अब तक 20 से 25 दुर्घटनाएं हुई हैं। प्रशासन का इस पर कोई ध्यान नहीं जा रहा। आम जनता बहुत परेशान है। टोल नाका भी गलत दिशा में काम बंद होना चाहिए। गांव वालों का विरोध है। प्रशासन के इसी रवैये के खिलाफ आज रास्ता रोको आंदोलन किया गया। आइए देखते हैं हमारे संवाददाता मोबिन पठान की ये चिंताजनक रिपोर्ट। एक पंखा रोडचा बनवला जायचा आणि दुसऱ्या पंख्याने पाईपलाईनचं काम चालायचं। मात्र शेकटा फाटा ते नीलसगाव फाटा दरम्यान चक्क पेट्रोल पंपापर्यंत असं न होता यांनी नेमकं याच्यात विशेष काय की जे प्रशासकीय अधिकारी आहेत एनएचचे असतील जलजीवनचे असतील ते न्यायालयाची सुद्धा दिशाभूल करतात असं मला वाटतं आणि 100% ते खरं आहे। कारण त्यांनी सांगितलं होतं की बा आम्हाला अडचण होते, तर त्यावेळेस न्यायालयाने सांगितलं ठीक आहे बिडकीन मधून मार्ग काढताना तुम्ही इथून तिथून पत्र्याचे बॅरिकेड्स मारा, एक साइडनं तुमचं काम चालेल, एक साइडनं रस्ता राहील। इथून तिथून बॅरिकेड्स मारले गेलेले नाही। आणि विशेष म्हणजे असं की न्यायालय आदेश देतात हे याची अंमलबजावणी कुठं फक्त लोकांसाठी, बिडकीनकरांसाठी किंवा सामान्य माणसासाठी। या कंपन्याला या न्यायालयाची भीती वाटत नाही। कारण की बॅरिकेड आजपर्यंत न्यायालयाच्या निर्देशानुसार या दोन्ही कंपन्यांनी काम केलेलंच नाही असं मी इथं ठामपणे सांगतो। कारण ज्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं पत्र्याचे बॅरिकेड्स मारा, यांनी आपलं तातुरमतुर ठराविक ठिकाणी बस स्टँडवर मारले, इथून तिथून सुटले। त्याच्यामुळे कित्येक या ठिकाणी अपघात झालेले आहेत। या अपघात झाले नाही, आठवड्यातून 2-4 अपघात तरी होतात। मित्रांनो, या धुळीच्या बातम्या आमच्या सर्व पत्रकार बांधवांनी छापल्या आणि आम्हाला असं वाटत होतं की याला काहीतरी आपलं पूर्ण असं नागरिकांनी साथ देऊन अशा प्रकारचं आंदोलन व्हायलाच पाहिजे। तर तेव्हा आज हे फळारूपास आलं, या गोष्टीचा मला विशेष आनंद होतो। मात्र आता या ठिकाणी आमचे मित्र राजू पाटील असतील, मनोज भोळे सरपंच आहे, यांनी सांगितलं की आपण हे आंदोलन आता लगेच आपलं यायचं, निवेदन द्यायचं इथपर्यंत होऊच नाही। आमचा सर्व पत्रकार बांधवांचाही तुम्हाला पाठिंबा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। आपण सगळे सोबत एकत्रित येऊन हे आंदोलन निवेदनापुरतं न ठेवता याचा काही ना काही सोक्षमोक्ष झाला पाहिजे। जर शेट्टीनं असं सांगितलं गेलं की शेट्टीने हे कार्यक्रम काम मी करणार नाही असं सांगतो, तर मग आपल्याला हेही माहिती आहे की जर प्रशासनाला असं कोणी अडवलं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं तर त्याचं नाव ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं जातं। मग शेट्टीचं नाव ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं का? नाही टाकलं, कारण त्याचेच टँकर अजूनही पाणी मारतात। तेव्हा ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी उकल कराव्यात। राहिला पोलीस प्रशासनाचा विषय, पोलीस प्रशासनाला न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करावं लागतं। आपण ठीक आहे, आपल्याला वाटतं की त्यांनी आपल्यासारखं काम केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, पण ते तिथं बांधिले। ज्याप्रमाणे न्यायालय सुद्धा ज्याप्रमाणे सामान्य नागरिकाला या कंपन्या भीती दाखवतात, त्याप्रमाणे पोलिसांना सुद्धा दाखवतात की आमच्याकडे कोर्टाचा आदेश आहे, तुम्ही आम्हाला बंदोबस्त का देत नाही, अशी ते विचारणा केल्यानंतर पोलिसांना तो द्यावाच लागतो। ही सत्य परिस्थिती। तेव्हा आपण पोलीस प्रशासन आपल्याला मदतच करते हे निश्चितपणे आपण सुद्धा या दोन्ही कंपन्याचे अधिकारी। मित्रांनो, सुरुवातीला ज्यावेळेस रोडचं टेंडर निघालं त्यावेळेस 3 ठिकाणी बायपास देण्यात आले होते, गेवराई, बिडकीन आणि चितेगाव। ठीक आहे, गेवराईच्या बाबतीत तुमचा काही समज झाला असेल, उद्योजकांनी जमिनी घेतल्या किंवा व्यावसायिकांनी जमिनी घेतल्या, गेवराईचं कॅन्सल करायचे, हे 2 बायपास का? तुमचं नाव, डिपार्टमेंट सगळं सांगा माहिती। मी कार्यकारी अभियंता आहे नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये। ते पैठण रस्त्याचं काम इनिशिएने घेतलेलं होतं। 44 किलोमीटर रस्त्याचं काम होतं। त्या रस्त्याच्या लगतच 2.5 मीटर पाईपलाईनचं काम पण चालू होतं। ऐका बाबा, या कामात 2.5 मीटरच्या पाईपलाईनच्या कामाचा वेळ होत होता। आमच्या रिजनल ऑफिसरनी साईट व्हिजिट घेतली होती मे 2024 मध्ये आणि असे जागा आयडेंटिफाय केले होते ज्यामध्ये पाईपलाईनचं काम बाकी होतं, ते काम डिस्कप करण्यात आलं होतं एनएचआयचं। कारण की 2.5 मीटर पाईपलाईनचं काम कधी होणार याची काही शाश्वती नव्हती।
त्याचं टाइम लाईन असं काही फिक्स नव्हतं. ऐकून घ्या ना रे. अरे ऐका नाही त्याच्यामुळे मग ते रस्त्याचं काम कधी करायचं त्याच्यावर काही, कारण की हा रस्ता 30 मीटर ROW अवेलेबल ROW मध्येच करायचा असा शासनाने निर्णय घेतला होता. आता त्याच 30 मीटर मध्ये रस्ता पण करायचा होता, पाईपलाईनचं काम पण करायचं होतं. आता जोपर्यंत